नमस्कार मंडळी, श्री देशपांडे गुरुजी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ऑगस्ट 2026मधील वृश्चिक राशीचे सविस्तर राशी भविष्य। हा महिना प्रत्येक वृश्चिक राशीच्या व्यक्तीसाठी सारखाच असेल असे नाही, तरीही चंद्र राशी आणि गोचर ग्रहांच्या आधारावरती हा महिना कोणत्या दिशेने जाईल, कोणत्या संधी मिळतील, कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल आणि कोणत्या क्षेत्रामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची वेळ येईल हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम वृश्चिक राशीचा स्वभाव समजून घेणं गरजेचं आहे, कारण एखाद्या राशीचे भविष्य समजून घ्यायचे असेल तर त्या राशीची मानसिकता, निर्णय घेण्याची पद्धत आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन समजणे गरजेचे असते। वृश्चिक हे राशीचक्रातील 8वी रास असून तिचे चिन्ह विंचू आहे। या राशीचा स्वामी मंगळ आहे आणि ही जलतत्वाची स्थिर रास मानली जाते। विशाखा नक्षत्राचा 4थं चरण, अनुराधा आणि ज्येष्ठा नक्षत्र या राशीमध्ये येतात। वृश्चिक राशीच्या व्यक्ती बाहेरून शांत दिसतात, पण त्यांच्या मनात सतत विचार सुरू असतात। प्रत्येक गोष्ट ते वरवर स्वीकारत नाहीत। एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, तिचे बोलणे, तिचा हेतू आणि परिस्थितीचा खरा अर्थ समजून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते। म्हणूनच अनेकदा लोकांना वाटते की वृश्चिक राशीचे लोक खूप कमी बोलतात, पण प्रत्यक्षात ते जास्त निरीक्षण करतात। या राशीच्या व्यक्ती सहज कोणावरती विश्वास ठेवत नाहीत, पण एकदा विश्वास बसला तर त्या नात्यासाठी पूर्णपणे समर्पित राहतात। मैत्री असो, प्रेम असो किंवा कुटुंबातील नाते, निष्ठा ही त्यांची फार मोठी ताकद असते। मात्र विश्वास तुटला तर ते पुन्हा पूर्वीसारखे होणे त्यांच्यासाठी कठीण असते। वृश्चिक राशीचे लोक मेहनती, धाडसी आणि जिद्दी असतात। अर्धवट काम त्यांना बिलकुल आवडत नाही। एकदा ध्येय ठरवले की कितीही अडचणी आल्या तरी ते शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतात। म्हणूनच संशोधन, वैद्यकीय क्षेत्र, प्रशासन, संरक्षण, पोलीस, तपास, व्यवस्थापन आणि तांत्रिक कामं या गरजेच्या असणाऱ्या क्षेत्रामध्ये ही लोक चांगली कामगिरी करतात। या राशींच्या व्यक्ती भावना मनामध्ये ठेवतात। प्रत्येक दुःख जगासमोर मांडण्यापेक्षा स्वतःशी झुंज देणं त्यांना अधिक पसंत असतं। त्यामुळे अनेकदा लोक त्यांना कठोर समजतात, पण प्रत्यक्षात ते अत्यंत भावनिक असतात। तथापि काही स्वभाव दोषही दिसून येतात। संशय वृत्ती, हट्टीपणा, राग मनात ठेवण्याची सवय आणि प्रत्येक गोष्टीवरती स्वतःचे नियंत्रण ठेवण्याची इच्छा असल्यामुळे काही वेळा नातेसंबंधामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो। स्पष्ट वक्तेपणा हा त्यांचा गुण असला तरी त्याच स्पष्ट बोलण्यामुळे काही लोक दुखावले जाण्याची शक्यता खूप जास्त असते। आर्थिक बाबतीत वृश्चिक राशीचे लोक नियोजनावरती विश्वास ठेवतात। विनाकारण खर्च करण्यापेक्षा योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे त्यांना जास्त आवडते। पैसा हा केवळ चैनीसाठी नसून सुरक्षित भविष्यासाठी वापरायचा असतो, अशी त्यांची विचारसरणी असते। या महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी काही महत्त्वाचे बदल घेऊन येत आहे। सूर्य कर्क राशीत असल्यामुळे वृश्चिक राशीपासून 9व्या भावामध्ये भ्रमण करीत आहे। त्यामुळे भाग्य, धर्म, उच्च शिक्षण, वडिलांचे मार्गदर्शन आणि जीवनातील मोठ्या निर्णयांकडे तुमचा कल वाढेल। 17 ऑगस्ट नंतर सूर्य सिंह राशीत प्रवेश करून 10व्या भावामध्ये येईल। त्यामुळे करिअर, प्रतिष्ठा, जबाबदारी आणि सार्वजनिक ओळख या क्षेत्रांना विशेष महत्त्व मिळेल। बुध महिन्याच्या सुरुवातीला कर्क राशीत म्हणजेच 9व्या भावामध्ये राहील आणि 22 ऑगस्टपासून सिंह राशीत 10व्या भावामध्ये प्रवेश करेल। त्यामुळे विचारांमध्ये स्पष्टता वाढेल। वरिष्ठांशी संवाद, नियोजन आणि व्यावसायिक निर्णय अधिक प्रभावी ठरू शकतात। मंगळ हा तुमचा राशीस्वामी असून ऑगस्ट महिन्यामध्ये मिथुन राशीमध्ये म्हणजेच 8व्या भावामध्ये भ्रमण करेल। त्यामुळे हा महिना वरवर शांत दिसला तरी आतून बदल घडवणारा असू शकतो। काही जुने प्रश्न, आर्थिक नियोजन, सामायिक जबाबदाऱ्या किंवा जीवनातील महत्त्वाचे निर्णय याकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ येईल। गुरु कर्क राशीत उच्चस्थानी राहून 9व्या भावाला बळ देत आहे। त्यामुळे योग्य वेळी योग्य मार्गदर्शन, ज्ञान आणि भाग्याची साथ अनेक ठिकाणी मिळताना दिसेल। शनी मीन राशीत वक्री अवस्थेत 5व्या भावामध्ये आहे। त्यामुळे प्रत्येक गोष्ट संयमाने करावी लागेल। घाईपेक्षा सातत्य अधिक महत्त्वाचे ठरेल। राहू कुंभ राशीत 4थ्या भावात आणि केतू सिंह राशीत 10व्या भावामध्ये आहे। त्यामुळे घर आणि करिअर या दोन्ही क्षेत्रांमध्ये समतोल राखणे या महिन्याचा मोठा विषय ठरणार आहे। एकूण पाहता ऑगस्ट 2026 हा महिना वृश्चिक राशीसाठी फक्त घटनांचा नाही तर स्वतःला
नव्याने सिद्ध करण्याचा काळ आहे. काही निर्णय तुमचे पुढील अनेक महिने ठरवू शकतात, त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकणे गरजेचे आहे. ऑगस्ट महिना वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी कामाच्या बाबतीत महत्त्वाचा ठरू शकतो. हा महिना फक्त मेहनतीचा नाही, तर स्वतःची क्षमता इतरांसमोर सिद्ध करण्याचा आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही जे काम शांतपणे करत होता त्याची दखल आता घेतली जाऊ शकते. 17 ऑगस्टनंतर सूर्य तुमच्या 10व्या भावात आल्यामुळे करिअरमध्ये तुमची उपस्थिती अधिक प्रभावी होईल. वरिष्ठ अधिकारी, व्यवस्थापन किंवा जबाबदारीच्या पदावरील व्यक्ती तुमच्या कामाकडे वेगळ्या नजरेने पाहू शकतात. काहींना नवीन जबाबदारी, महत्त्वाचा प्रकल्प किंवा नेतृत्वाची संधी मिळू शकते. तुमच्यावरती विश्वास ठेवून एखादे मोठे काम सोपवले जाण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना स्वतःला सिद्ध करण्याचा आहे. तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय उशिरा मिळाले असेल तरी आता परिस्थिती बदलताना दिसेल. मात्र कामातील शिस्त, वेळेचे नियोजन आणि जबाबदारी यामुळे कोणतीही तडजोड करू नका. तुमची प्रतिमा या महिन्यात तयार होणार आहे. 22 ऑगस्टनंतर बुध 10व्या भावामध्ये आल्यामुळे संवाद कौशल्य अधिक प्रभावी होईल. मीटिंग, प्रेझेंटेशन, मुलाखत, सरकारी कामे किंवा कागदपत्राशी संबंधित विषयांमध्ये चांगली प्रगती दिसू शकते. तुमच्या बोलण्यातील आत्मविश्वास इतरांवरती प्रभाव टाकेल. जर नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर घाई न करता योग्य संधीची वाट पहा. फक्त पगार पाहून निर्णय घेण्यापेक्षा कामाचे स्वरूप, भविष्यातील वाढ आणि संस्थेची स्थिरता पाहणे अधिक योग्य ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना नियोजनाचा आहे. नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता जास्तीची आहे, पण प्रत्येक व्यवहार लिखित स्वरूपात ठेवणे फायदेशीर ठरेल. भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर आर्थिक हिशोब पारदर्शक ठेवावेत. समज निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. या महिन्यात व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी मिळते. विशेषतः ऑनलाईन व्यवसाय, सल्लागार सेवा, संशोधन, वैद्यकीय, तांत्रिक, सुरक्षा, बांधकाम, औषध निर्मिती किंवा गुप्त माहितीशी संबंधित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. वृश्चिक राशीचे लोक निर्णय घेताना भावना बाजूला ठेवून परिस्थितीचे विश्लेषण करतात. हा गुण या महिन्यात तुमच्यासाठी सर्वात मोठी ताकद ठरेल. अनेक लोक घाईत निर्णय घेतील, पण तुम्ही शांतपणे निरीक्षण करून योग्य वेळ साधू शकाल. आर्थिक बाबतीत ऑगस्ट महिना मिश्र नसून नियोजनाचा महिना आहे. उत्पन्नाचे स्रोत कायम राहतील आणि काहींसाठी त्यात वाढसुद्धा दिसू शकते. मात्र या महिन्यात पैशाचा योग्य वापर अधिक महत्त्वाचा ठरेल. 8व्या भावातील मंगळामुळे कर, विमा, कर्ज, वारसा, संयुक्त गुंतवणूक किंवा कुटुंबाशी संबंधित आर्थिक विषय चर्चेत येऊ शकतात. हे विषय दुर्लक्षित करण्यापेक्षा वेळेवरती पूर्ण करणे हिताचे ठरेल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता काही व्यक्तींना आहे, पण त्यासाठी पाठपुरावा करावा लागू शकतो. एखादी जुनी आर्थिक योजना पुन्हा सुरू करण्याचाही विचार होऊ शकतो. वृश्चिक राशीचे लोक पैशाचा दिखावा करत नाहीत. त्यांना आर्थिक सुरक्षितता अधिक महत्त्वाची वाटते. त्यामुळे या महिन्यात बचत, दीर्घकालीन गुंतवणूक आणि भविष्यासाठी निधी तयार करण्यावरती भर राहील. मित्र, नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तींना मोठी आर्थिक मदत देताना विचार करा. भावनेपेक्षा व्यवहाराला प्राधान्य दिल्यास पुढील काळात अडचण निर्माण होणार नाही. जमीन, घर, वाहन किंवा मोठी मालमत्ता या संबंधित चर्चा काही कुटुंबामध्ये पुढे सरकू शकते. मात्र कोणतेही कागदपत्र न वाचता किंवा पडताळणी न करता सही करणे टाळा. व्यापाऱ्यांसाठी ग्राहक वर्ग वाढण्याची चिन्हे आहेत. जुने ग्राहक पुन्हा संपर्क करू शकतात. तुमच्या कामाची गुणवत्ता टिकवून ठेवली तर त्याचा दीर्घकालीन फायदा नक्की होईल. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, वृश्चिक राशीचे लोक अनेकदा सर्व जबाबदाऱ्या स्वतःच उचलतात, पण या महिन्यात योग्य ठिकाणी कामाचे विभाजन करणे गरजेचे आहे. प्रत्येक गोष्ट स्वतःच करण्याचा हट्ट घेतल्यास मानसिक थकवा जाणवू शकतो. आता बोलूयात या क्षेत्राबद्दल ज्याचा थेट संबंध तुमच्या मनाशी आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्ती बाहेरून कितीही कठोर दिसल्या तरीही कुटुंब आणि जवळच्या नात्यांना त्या मनापासून जपतात. त्यांच्यावरती विश्वास असतो. त्यांच्यासाठी हे लोक कोणतीही तडजोड करायला तयार असतात. ऑगस्ट महिन्यात घरातील वातावरण एकूण स्थिर राहील, पण प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणेच व्हावी अशी अपेक्षा ठेवल्यास काही मतभेद निर्माण होऊ शकतात.
तुमचा स्वभावच असा असतो की एखादी गोष्ट चुकीची वाटली तर तुम्ही शांत बसत नाही, पण प्रत्येक वेळी सत्य बोलण्याची वेळ आणि पद्धत दोन्ही महत्त्वाचे असतात. काही वेळा शांत राहणे हेच मोठे शहाणपण ठरते. भावंडाशी संबंध सुधारण्याची संधी मिळू शकते. एखादे जुने गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये तुमचे मत विचारले जाईल आणि तुमच्या अनुभवाचा आदर केला जाईल. घरात धार्मिक कार्यक्रम, शुभ कार्याचे नियोजन किंवा नातेवाईकांची ये-जा वाढू शकते. काही कुटुंबामध्ये विवाह, साखरपुडा किंवा नवीन सदस्याच्या आगमनाची चर्चा सुरू होऊ शकते. त्यामुळे घरामध्ये उत्साहाचे वातावरण तयार होईल. वृश्चिक राशीचे लोक प्रेम व्यक्त करण्यामध्ये कमी पडतात, पण प्रत्येक कृतीतून प्रेम नक्की दाखवतात. त्यामुळे अनेकदा समोरच्या व्यक्तीला तुमच्या भावना समजायला वेळ लागतो. या महिन्यात तुमच्या वागण्यातला प्रामाणिकपणा नात्यांना अधिक मजबूत करेल. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या मताचा आदर करणे गरजेचे आहे. प्रत्येक निर्णय स्वतःच घेण्यापेक्षा चर्चा करून घेतलेला निर्णय अधिक फायदेशीर ठरू शकतो. एकमेकांवरती विश्वास वाढवण्याचा हा महिना आहे. अविवाहित व्यक्तींसाठी नवीन ओळख होण्याची किंवा आधीपासून सुरू असलेल्या नात्याला पुढे नेण्याची शक्यता आहे. मात्र वृश्चिक राशीचा स्वभाव संशयी असल्यामुळे प्रत्येक गोष्ट तपासण्याची सवय असते. काही वेळा हा गुण उपयोगी पडतो, पण प्रत्येक व्यक्तीकडे संशयाने पाहिल्यास चांगली नातीसुद्धा दूर जाऊ शकतात. मित्रपरिवारामध्ये तुमचा सल्ला महत्त्वाचा मानला जाईल. अनेक जण स्वतःच्या अडचणी घेऊन तुमच्याकडे येऊ शकतात, पण इतरांच्या समस्या सोडवताना स्वतःच्या मानसिक शांततेकडे दुर्लक्ष करू नका. आता आरोग्याबद्दल बोलूयात. या महिन्यात शरीरापेक्षा मनावरचा ताण जास्त जाणवू शकतो. सतत विचार करणे, प्रत्येक गोष्ट मनात ठेवणे आणि स्वतःलाच जास्त जबाबदार धरणे यामुळे थकवा वाढू शकतो. कामाचा ताण वाढल्यामुळे झोप अपुरे होऊ शकते. त्यामुळे परिणाम शरीरावरती दिसू शकतो. पचनसंस्था, आम्लपित्त, रक्तदाब किंवा रक्ताभिसरणाशी संबंधित तक्रारी असलेल्या व्यक्तींनी नियमित तपासणी आणि औषधे वेळेवर घ्यावीत. तिखट, तेलकट, अनियमित आहार टाळल्यास शरीर अधिक चांगला प्रतिसाद देईल. वाहन चालवताना घाई करू नका. विशेषतः लांब प्रवासात नियमाचे पालन करा. किरकोळ दुखापती टाळण्यासाठी सावध राहणे पुरेसे ठरेल. मानसिक शांततेसाठी सकाळचा फेरफटका, प्राणायाम किंवा ध्यान याचा फायदा होईल. वृश्चिक राशीच्या व्यक्ती एकांतामध्ये स्वतःला पुन्हा उभे करण्याची क्षमता ठेवतात. दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवा. विद्यार्थ्यांसाठी हा महिना एकाग्रतेचा आहे. उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, संशोधन, तांत्रिक शिक्षण, वैद्यकीय, कायदा आणि प्रशासकीय क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. तुमची स्मरणशक्ती आणि विषय समजून घेण्याची क्षमता चांगली राहील. मात्र अभ्यासामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे. शेवटच्या क्षणी अभ्यास करण्याची सवय टाळा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी स्वतःची तुलना इतरांशी करण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीवरती लक्ष केंद्रित करावे. या महिन्यात नियमित अभ्यास करणाऱ्यांना आत्मविश्वासात वाढ जाणवेल. कला, क्रीडा आणि इतर स्पर्धात्मक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही स्वतःची गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळू शकते. मित्रांनो, संपूर्ण ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर वृश्चिक राशीसाठी हा महिना बाहेरच्या जगापेक्षा स्वतःच्या क्षमतेवरती विश्वास ठेवण्याचा आहे. प्रत्येक वेळी मोठा आवाज करणारा माणूसच जिंकतो असे नसते. अनेकदा शांत राहून योग्य क्षणी योग्य निर्णय घेणारा माणूसच पुढे जातो आणि हा गुण वृश्चिक राशीमध्ये जन्मजात असतो. या महिन्यात तुमच्यासमोर काही असे प्रसंग येतील जिथे संयम तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. लोक तुमच्याकडून प्रतिक्रिया अपेक्षित ठेवतील, पण प्रत्येक गोष्टीला उत्तर देणे गरजेचे नसते. काही वेळा तुमचे काम, तुमची प्रगती आणि तुमचं यशच सर्वात प्रभावी उत्तर असतं. ऑगस्ट महिन्यात तुम्ही तुमच्या ध्येयावरती लक्ष केंद्रित कराल. भावनांपेक्षा वास्तवाला महत्त्व दिले आणि वेळेचे योग्य नियोजन केले तर पुढील काही महिन्यासाठी एक मजबूत पाया तयार होऊ शकतो. हा महिना फक्त दिवस काढण्याचा नाही, तर आयुष्याची पुढची दिशा ठरवण्याचा आहे. वृश्चिक राशीची एक मोठी ताकद म्हणजे संकटातसुद्धा शांत राहण्याची क्षमता. इतर लोक घाबरतात, पण त्या परिस्थितीतसुद्धा तुम्ही विचार करून निर्णय घेऊ शकता. त्यामुळे या महिन्यात स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. प्रत्येक अनुभव
तुम्हाला अधिक मजबूत बनवेल. एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्ती तुमच्यासारखी प्रामाणिक असेलच असे नाही. त्यामुळे कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. विश्वास ठेवा पण विवेक सोडू नका. तुमची निरीक्षण शक्ती आणि अनुभव हेच तुमचे सर्वात मोठे संरक्षण आहे. कुटुंबामध्ये तुमची भूमिका महत्त्वाची राहील. अनेक निर्णयांमध्ये तुमचे मत विचारात घेतले जाईल. नातेसंबंध जपताना स्वाभिमान आणि अहंकार यामधला फरक समजून घ्या. काही नाती जिंकण्यासाठी वाद जिंकणे गरजेचे नसते. कामाच्या ठिकाणी सातत्य ठेवा. एकाच वेळी अनेक गोष्टी करण्यापेक्षा एकच काम उत्कृष्ट करण्यावरती भर द्या. तुमची गुणवत्ता हीच तुमची खरी ओळख बनू शकते. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासाची सवय कायम ठेवावी. व्यवसाय करणाऱ्यांनी नियोजनावरती भर द्यावा. नोकरी करणाऱ्यांनी जबाबदारीपासून मागे हटू नये आणि ज्यांच्या मनात नवीन सुरुवात करण्याचा विचार आहे त्यांनी स्वतःच्या क्षमतेवरती विश्वास ठेवावा. या महिन्यात मंगळ आणि शनी यांच्या ऊर्जेला संतुलित ठेवण्यासाठी दर मंगळवारी श्री हनुमानाची उपासना करणे लाभदायक ठरू शकते. शनिवारी भगवान शिवाला काळे तीळ अर्पण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. त्यामुळे मनाला स्थैर्य आणि विचारांना स्पष्टता मिळण्यास मदत होईल. शक्य असल्यास महिन्यात एकदा गरजूंना अन्नदान किंवा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान करा. सेवा आणि दान या दोन्ही गोष्टी वृश्चिक राशीच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी शुभ मानल्या जातात. मित्रांनो, हे होते वृश्चिक राशीचे सविस्तर राशी भविष्य. जर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जन्मकुंडलीनुसार नोकरी, व्यवसाय, विवाह, संतती, आर्थिक स्थिती, परदेश योग, आरोग्य, ग्रहदशा, साडेसाती, महादशा, अंतर्दशा किंवा पुढील काही वर्षाचे वैयक्तिक मार्गदर्शन हवे असेल तर फक्त 199 रुपयेमध्ये तुमच्या जन्मकुंडलीचे सविस्तर वैयक्तिक मार्गदर्शन आम्ही करतो. यासाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सॲप क्रमांकावरती तुमचे नाव, जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थळ आणि सोबत तुमचे प्रश्न सविस्तर पाठवा. नक्कीच तुम्हाला योग्य उत्तर दिले जाईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या वृश्चिक राशीच्या मित्र आणि नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि अशाच दर्जेदार, अभ्यासपूर्ण आणि विश्वासार्ह ज्योतिष मार्गदर्शनासाठी श्री देशपांडे गुरुजी हे चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.